वाहन चालकांचा संप, पेट्रोल मिळणार नसल्याच्या धास्तीने पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी, नागरिकांनी केला संताप व्यक्त। केंद्र सरकारने आणलेल्या मोटार वाहन कायद्याविरोधात देशभरामध्ये वाहन चालकांनी विविध ठिकाणी आंदोलन केले आहे। पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे टँकर चालकांनी संप पुकारल्याने पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलच्या वाहतूक होत नसल्याने त्याचा परिणाम पेट्रोल पंपावर होणार असल्याच्या धास्तीने पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रात्री संपाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र एकच धावपळ बघाव्यास मिळाली। धरणगाव शहरातील सर्वच पंपांवर रात्री नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं। यावेळी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तर आज दुसऱ्या दिवशी सकाळी देखील पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं। काय झालं नेमकं, एवढं पेट्रोल कावर होत आहे? हे आम्हाला असं ऐकण्यात आलं की वो संप चाललाय, त्याच्यामुळे पूर्ण जी जनता आहे पूर्ण त्रस्त झालेली आणि तुम्ही बघता इथं किती गर्दी आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण पेट्रोल पंपांवर सगळीकडे गर्दीच गर्दी दिसते आणि लोक आम्ही कमीत कमी बरेच अर्धा तास झाले रांगेत उभे होतो, तरी इथं अजून पण भरपूर गर्दी तुम्हाला दिसायला भेटते। काय झालं नेमकं, एवढी गर्दी होते? या इथे सर्व गावामध्ये अफवा झाली आहे की अफवा आहे का नेमकं खरं आहे काही कळत, इकडेच अफवा आहे का नेमकं खरं आहे काही कळत नाहीये। सर्व लोक म्हणताय की पेट्रोल पंप 5-7 दिवस बंद राहणार आहेत, त्या हिशोबाने पेट्रोल पंपावर गर्दी होते आणि आम्ही पण त्या पेट्रोल पंपावरच पेट्रोल टाकायला आले, जेणेकरून उद्या उठून आपली पंचायत व्हायला नको पाहिजे म्हणून आम्ही पेट्रोल टाकायला इथे आलेले आहेत। किती पेट्रोल टाकलं तुम्ही आता सध्या आम्ही 2 दिवसापूर्वी टाकून घेतलं। किती क्वांटिटी काय होती? 6 लिटर टाकलं मी माझ्या एका गाडीत आणि दुसऱ्या गाडीमध्ये 6 लिटर टाकलं। मग काही संकट होणार आहे का आता उद्या उठून? संकट तर होईलच, पेट्रोल शिवाय काय सर्व हालचाली बंद होऊन जातात। गाड्यांमध्ये पेट्रोल नसलं तर प्रत्येक गोष्टीला गाडी लागत असते, पेट्रोल लागत असतं। माझं नाव उमर फारुख पटेल आहे। इकडे पेट्रोलची खूप गर्दी आहे, उद्यापासून पेट्रोल संपणार आहे असं मला माहिती पडलं। हॅलो, आम्ही आता पेट्रोल पंपावर आलो होतो, माहिती पडलं की संप होतोय। आता आम्ही पेट्रोल टाकायला आलो, तिकडचं रेग्युलर पेट्रोल बंद झालं आणि इकडे पॉवरचं त्यांनी बोलवलं। माझी खात्री अशी की इकडे पेट्रोल आहे म्हणून ते शक्यला हे महाग पेट्रोल घ्यावं लागतंय। परत कोणतं पेट्रोल टाकलं तुम्ही? पॉवरचं पेट्रोल टाकलं। आधी आम्ही रेग्युलर पेट्रोल टाकायला आलो होतो, त्यांनी ते मध्येच बंद केलं आणि पॉवर चालू केलं। चार्जेस जास्त लागत आहेत। काय झालं, काय नेमकं तुम्ही कावर आले, एवढी गर्दी कावर करताय? दुपारी युट्यूबला बातमी वाचली की 3 दिवस ड्रायव्हर लोकांचा संप आहे, त्यामुळे पेट्रोल पंपवर पेट्रोल डिझेल गाड्या येणार नाहीत, त्यामुळे गैरसोयी होऊ नये 2-4 सेटचे पेट्रोल भरून घ्यायचं असा विचाराने इथं आलोय। अर्धा तास झालाय तरी नंबर लागत नाही।